बागेश्वर सरकार धीरेन्द्र शास्त्री के खिलाफ तिरोड़ा गोंदिया परमात्मा एक सेवक कार्यकर्ता का विरोध प्रदर्शन। प्राप्त जानकारी के अनुसार 29 मार्च 2024 से मोहाड़ी तहसील तुमसर जिला भंडारा में बागेश्वर धाम पीठाधीश धीरेन्द्र शास्त्री की रामकथा शुरू है। वहां उनके द्वारा 30 मार्च को मानव धर्म सेवक परमात्मा एक परिवार के बारे में कुछ आपत्तिजनक शब्द बोले गए, जिसका विरोध परमात्मा एक सेवक मंडल तिरोड़ा एवं गोंदिया के सैकड़ों कार्यकर्ताओं ने पुलिस स्टेशन तिरोड़ा में FIR दर्ज करवा कर किया है, जिसमें बाबा जुमदेव जी को मानने वाले सैकड़ों सेवक शामिल थे, जिसमें पूर्व विधायक एवं जिला कांग्रेस कमेटी के दिलीप बंसोड़ द्वारा जुमदेव जी के महान कार्य के बारे में बताया गया और कथा को बंद करने के लिए आक्रोश दिखाई दिया है। उसी के पश्चात बीजेपी विधायक विजय राहंगडाले द्वारा भी बाबा के जीवन पर प्रकाश डाला गया एवं रामकथा का कार्यक्रम तत्काल बंद कराने की मांग उठाई गई है, जिसमें परमात्मा एक परिवार के सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित रहे हैं एवं धीरेन्द्र शास्त्री की गिरफ्तारी की मांग की गई एवं कार्यक्रम तत्काल बंद कराने की मांग रखी गई है। पहला शब्द के लिए तिरोड़ा से रिपोर्टर निखिल कुमार शुक्ला की रिपोर्ट। जुमदेव जी यांनी धर्म परिवर्तन केलेला नाही। बाबा जुमदेवजीच्या माध्यमातून समाज निर्माण व्हावा, मानव निर्माण व्हावा, व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा ह्याचे कार्य केले आहेत। आणि बागेश्वर धाम बाबा यांनी ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीनं बाबा जुमदेवजीवर टिप्पणी केली आहे त्याचा आम्ही निषेध करतोय। आणि निश्चितच जी कथा आहे ती कथा त्यांनी करावी, पण कुणावर टिप्पणी करण्याचा त्यांचा अधिकार नाही। बरोबर। आणि चुकीच्या पद्धतीने जे टीका टिप्पणी केली आहे त्याचा आम्ही सर्व मिळून निषेध करतोय। ही काही राजकारणी सभा नाही, त्यांनी धर्माच्या बारेमध्ये बोलावं, पण कुणावरही टिप्पणी करण्याचा त्यांचा अधिकार नाही आहे। आम्ही त्याचा सर्व मिळून निषेध करतोय आणि निश्चितच त्यांच्यावर गुन्हा नोंदविला पाहिजे आणि त्यांची जी कथा होत आहे त्या कथा तात्काळ बंद करायला पाहिजे। जो समाज सुधारने का काम जो बाबा जुमदेव जी के माध्यम से हुआ है, निश्चित ही उनकी जितनी तारीफ की जाए वो कम। अंधश्रद्धा बाबा अपने लिए, अपने स्वार्थ के लिए अगर लोगों के माध्यम से अगर किसी को भड़काता है तो ये बात गलत है। आज ये समाज जो जुड़ा हुआ है ये एक निर्व्यसनी समाज बना है, अपना उत्थान करने का मानव धर्म का समाज है। किसी ने कोई धर्म परिवर्तन नहीं किया है, जो जहाँ है वहाँ है, लेकिन बाबा के मानव धर्म से जुड़ा है। हम भी कई सालों से देखते आ रहे हैं, कोई भी कार्यक्रम में धर्म परिवर्तन करो ये नहीं बोला गया है। तुम अपना जीवन सुधारो, बाबा के मार्ग पे चलो, ये बाबा जुमदेव जी ने बताया है। और निश्चित है हम सब उस मार्ग पे चल रहे हैं, कोई किसी का धर्म परिवर्तन नहीं करता। हम देखते हर जात के लोग, हर समाज के लोग मानव धर्म से जुड़ा हुआ है, अपना कल्याण करने के लिए जुड़ा है। लेकिन इस बाबा को अधिकार नहीं है कि हमारे किसी पे टिप्पणी करे। जिसने समाज सुधारा उस पर टिप्पणी करने का बाबा का अधिकार नहीं है। उनने राम कथा करना, राम के बारे में बताना, लेकिन दूसरे के बारे में बताने की आवश्यकता नहीं है, दूसरे पे टीका टिप्पणी करने की आवश्यकता नहीं है। निश्चित ही हम इसका निषेध करते हैं और उन पे गुन्हा दाखल होना चाहिए, ये शासन से भी विनंती करते हैं। पद्धतीने त्याच्याकडे जातात तर भगवानही माहित आहे त्यांना, आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या विचारावर तुम्ही बोला। प्रभू रामचंद्राला मानणारा हा सगळा देश आहे, प्रभू रामचंद्राची आस्था ठेवणारा सर्व देश आहे, परंतु तुम्ही कोणावरही टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। आणि म्हणून आजच्या प्रसंगी एवढीच माझी विनंती आहे, इथे कुठलाही राजकारण किंवा कुठलाही काही आम्ही आणत नाही, राजकारणासाठी म्हणून आलेलो नाही, परंतु ही जी बाब आहे हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। कारण त्यांनी संत तुकडोजी महाराजांचा इतिहास वाचला असेल। अरे संत तुकडोजी महाराज फार मोठे माणूस होऊन गेले, ज्या माणसाने आपला विचार केला नाही त्या माणसाने स्वतःच्या भजनामधून समाज परिवर्तन करण्याचं काम केलं आणि म्हणून ते संत झाले। हे पैसे कमवून स्वतःले महाराज बनवणारे लोक हे कधीही संत होऊ शकत नाही। जो माणूस पैसा घेईल तो कधीही संत होऊ शकत नाही, हा व्यापारी माणूस आहे। आणि त्याच्या कथेमध्ये जाणारे कोण आहेत? त्याच्या कथेमध्ये जाणारेही व्यापारीच आहेत, त्याच्या कथेमध्येही जाणारे सगळे व्यापारीच आहेत। कारण काल मी महाराज हा जो आहे त्याच्या धाब्यावर रात्री जेवण करत होतो आणि जेवण करताना मी पाहिलं त्या मोवाडीवरून जे काही लोक आले ते लोक कोण होते तर सगळे व्यापारीच होते। तुमच्यातले आमच्यातले गरीब कोणीही नव्हते, कोणीही गरीब माणूस नव्हता। आणि म्हणून हे व्यापारी वर्गाने तयार केलेला तो बागेश्वर आणि गरिबांचा, वंचितांचा, दुःखी माणसाचा जो कोणी दुःखी कष्टी करायचा असेल तो बाबा जुमदेवजी आहे। आणि म्हणून ज्या जुमदेवजीने या पद्धतीने आम्हा तुम्हा लोकांना आपले कुटुंब दुरुस्त करण्याचं काम करवलं त्याचा अपमान या ठिकाणी सहन केलं जाईल
केलं जाणार नाही, ही बाब आपण लक्षात ठेवण्याची आहे. आणि म्हणून बांधवांवर संपूर्ण समाजातील अनेक घटकातील दुःखी कष्टी लोकांना मुक्त करण्याचं काम कुठलाही पैसा न घेता या माणसाने, या महान मानवाने केलेलं आहे. याची कल्पना त्या बागेश्वरला नाही. हा बागेश्वर महाराज पैसा कमावून ढोंगी महाराज आहे. याचा कारण या महाराजाची पूजाची किंमत किती आहे माहित आहे का तुम्हाला? नाही. 51,000, 1.25 लाख, 5 लाख, 11 लाख, 25 लाख अशा पद्धतीचे तिथे बोली चालू आहे. कुठं? त्या मोहाडीमध्ये. याचा प्रॅक्टिकल अनुभव माझा कालचा आहे. कारण माझ्याकडे एक कार्यकर्ता आला आणि पास मागून द्या म्हणाला, तर त्याने पास देताना सांगितले की किती हजाराची पूजा करणार. याच्यावर असा पाखंडी माणूस या ठिकाणी जो आणण्याचा राजनीतिक लोकांनी काम केला, त्यांनाही माझी विनंती आहे की तुमच्या राजकारणावर तुमच्यावर गदा येणार. कारण तुम्हाला कोणाच्याही धर्मावर, कोणाच्याही पंथावर चुकीच्या पद्धतीनं बोलण्याचा अधिकार नाही. राजकारण तुम्हाला करायचे आहे तर खुलेआम प्रचार करा, परंतु धर्मावर बोलून आपसामध्ये मतभेद, आपसामध्ये तणाव निर्माण करण्याचा जर काम केला तर देशामध्ये अराजकता निर्माण होईल. आणि म्हणून तुम्हाला इतिहास माहित नसेल या बागेश्वराचा. या बागेश्वराने मध्य प्रदेशामध्येही चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य दिलेले होते. संत तुकडोजी महाराजांच्या बाबतीमध्ये दिलेले होते. याला कोणीही सुटलेलं नाही, कारण याच्यावर लगाम कोणाचा नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, इथे कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असो, आपण भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जीवदेवजींना मानणारे सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून ज्या माणसांनी त्याग करून समाजाला दुरुस्त केलं, त्याच्यावर बोलून त्यांचा अपमान करणाऱ्या या हरामखोर बागेश्वरला त्याचा निषेध आपण करू आणि त्या माणसाला सबक शिकवू. आणि त्यालाही सांगू, त्यांचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना, की त्या बागेश्वराला आजच्या आज या मोहाडीवर हटवा, अन्यथा तुमचा मंडप सुद्धा जाळला जाईल. ही या ठिकाणी म्हणून मी आपल्याला विनंती करतो, माननीय ठाणेदार साहेब, हा भावनेचा उद्रेक जर झाला तर परिस्थिती चिघळेल. निवडणुकांचं काम सुरुवात आहे आणि म्हणून त्या बागेश्वरावर तिरोडा तालुक्याच्या यांच्या तमाम सेवकाच्या मार्फत येणारा जो तक्रार आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करा आणि अटक करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी मी पण करतो आणि आपण सर्वांच्या वतीनं करतो. ठाणेदार साहेबांचे करावं अशी माझी विनंती.